नमस्कार मित्रांनो, शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहू शकतो आपण. तर मी सांगतो आज तुम्हाला, काल शिवरात्र होती आणि शिवरात्रीमुळे काय झालं माहिती आहे का, भोंग्या हा आपल्याकडे तर सर्व स्वच्छता असते, पण साप आहे ना आता मध्ये झालेला, जिसके ऊपर भगवान का आशीर्वाद होता है वो कभी नीचे गिरता ही नहीं असं बोलते. तर महादेवाचा आशीर्वाद होता आपल्याकडे आहे. मण्यार जातीचा साप आहे, बघू शकता. हा जो साप आहे हा विषारी साप आहे आणि हा मला वाटतं मध्ये जात असेल किंवा नसेल काय माहिती, पण मुंगसानं किंवा मांजरीनं याला मारलेलं आहे. पाहू शकतात. कालच महादेवांचा शिवरात्र होती. महादेवाला ते असं वाटलं असेल की त्यांना ते पटलं नसेल आणि याला पूर्णपणे ना डायरेक्टलीच कट करून टाकलेलं आहे मुंगसानी, असं कंडिशन आहे. तुम्ही दुसऱ्यामध्ये पाहू शकता, पूर्णपणे कतरून टाकलेलं आहे याला, खूप खाल्लेलं आहे याला. म्हणजे भगवान के घर में देर है अंधेर नहीं. आणि अशा पद्धतीनं याला मारलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मुंगसाने किंवा मांजरीने या दोन्ही पैकीने याला मारलेला आहे. आता त्याला मुंग्या पण लागलेल्या आहे आणि मला वाटतं हा 100% मण्यारच आहे. तुम्ही पाहू शकता दृश्यामध्ये, मण्यार जातीचा साप आहे आणि आपल्या तोबाखारीमध्ये घुसत असेल म्हणा, किंवा इकडे एंट्री होती त्याची. मागं बी हाच जातीचा साप आपल्या याच्यामध्ये घुसत होता, परंतु त्याच्यात काही प्रॉब्लेम झाला नाही, त्यामुळे जरा लफडा कमी झाला. आजही समजा याला मुंगसाने मारलं म्हणा किंवा मांजरीनं मारलं म्हणा, असं आहे. तर अशी कंडिशन आहे, कारण साप आपल्या याच्यामध्ये घुसत होता. इकडून धन्नोज बांधलेली असती, पलीकडून होंडा आणि पांडा बांधलेला असतो. तर असं आहे. आजचा सकाळीच सापाचं दर्शन झालं, पण तो मेलेला आढळला. चांगलं झालं. हा विषारी साप होता, मण्यार नावाचा साप आहे बहुतेक. 100% कवड्या आहे ना त्याच्यावर, मण्यारच आहे तो. मला तर नॉलेज नाही, पण माझा अंदाज आहे हा साप मण्यारच आहे. तर चला, मी त्याला आता फेकून देणार, कारण काय होतं याच्यामुळे ना इतर साप जमा होऊ नये, त्याच्यामुळे आपण याला फेकणारच आहे. तर चला, भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये.